सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण पुणे येथील पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने पुण्यामध्ये संपूर्ण राजकीय लढाई सर्वच पक्षांनी टाकलेली आहे। भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष असेल, तसेच उभाटा असेल, शिवसेना, शिंदे गट असेल, सर्वच पक्षांनी मोठ्या ताकदीने कुठेतरी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असताना आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 41 मधील एक तरुणी आहे, जी तरुणी एक उज्ज्वल भारताचं एक पुढे भविष्यात प्रतिनिधित्व करेल शंकाच नाही। आपल्याबरोबर एक ताई आहे। ताई, तुमचं नाव काय? माझं नाव स्नेहा आणि रेडके। स्नेहाताई, प्रभाग क्रमांक 41 मध्ये जवळपास 30 उमेदवारांची संख्या आहे। कारण अ, ब, क, ड आणि 4 उमेदवारांमधनं जवळजवळ आपल्याला 40 लोकांचं बॅलेट पेपरवर, 20-30 लोकांचं बॅलेट पेपरवर दिसणार आहे। काय वाटतं तुला ह्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष बाजी मारला असं तुला वाटतं? मला नक्कीच वाटतं काँग्रेस पक्ष बाजी यांनी लोकांसाठी खूप सारी कामं केलेली आहेत। जसं की पाण्याचे टँकर पुरवलेले आहेत त्यांनी, लोकांना पाणी नव्हतं त्यावेळेस त्यांनी पाणी देऊन लोकांना पाणी दिलेलं आहे आणि रस्त्यांची देखील कामं केलेली आहेत। तर विजय भाऊ खूप मदत करतात गरीब लोकांना। जसं की कोरोना काळामध्ये त्यांनी लोकांना अन्नधान्य सुद्धा वाटप केलेलं आहे। कोरोना काळामध्ये परिस्थिती खूपच बिकट होती, त्यावेळेस त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन त्यांनी अन्नधान्य पुरवलेलं आहे। तर विजय भाऊ हे खूपच म्हणजे मदत करतात। कधी कोणी ऑफिसला गेलं, काही मदत लागली, पैशांची म्हणा, आर्थिक परिस्थिती कोणाची हे असेल तर गरिबांच्या लग्नात सुद्धा त्यांनी अन्नदान केलेलं आहे, म्हणजे की लोकांना जेवण त्यांनी पुरवलेलं आहे लग्नामध्ये। तर अशा प्रकारे मला पूर्ण विश्वास आहे की विजय भाऊ दगडेच निवडून यावेत आणि ते येणारच। त्यांची जी निवडणूक निशाणी आहे काय आहे आणि विजय भाऊच का? कारण तुमच्या मुला मुलींसाठी काय त्यांनी तुम्हाला काही मदत किंवा आश्वासन काय दिलंय का? त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला जर UPSC MPSC करायचं असेल तर त्याच्यासाठी ते इथं केंद्र उभारणार आहे, ज्यामध्ये आपण ते त्यांच्या खर्चाने स्वतः केंद्र उभारणार आहेत आणि तरुणींना शिक्षणासाठी ते मदत करून देणार आहेत। अच्छा, तुमच्या प्रभागामध्ये 30 उमेदवार आहेत। ही निवडणूक मोठ्या ताकदीने नव युवकांच्या बाबतीत काय वाटतं तुला? आता सध्याला देशामध्ये जातीय राजकारण असते, बेरोजगारीची समस्या भेडसावली, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? याच्याबद्दल आन्सर नाही येणार। मुलींच्या बाबतीत सुरक्षेचे धोरण असेल किंवा शिक्षणाची काही योजना असेल किंवा त्यांच्यासाठी काही विविध अभ्यासक्रम असेल, नोकरीसाठी काही तुला काय वाटतं की काँग्रेस पक्ष हे काम करू शकतो का? नक्कीच करू शकतो काँग्रेस पक्ष हे काम, कारण सरांनी तसं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही MPSC UPSC जे तुम्हाला करायला शक्य नसतं त्यासाठी ते आपल्याला सेंटर उभा करून देणार आहेत, त्याच्यामध्ये आपण शिकू शकतो। आणि रोजगाराचं म्हटलं तर ते रोजगार देखील उपलब्ध करून देणार आहेत आपल्या तरुणींना, की जेणेकरून आपल्याला बाहेर जावं लागणार नाही। कारण कसं आहे, आता बाहेरचे लोक राज्यातील लोक येऊन आपल्या इथे नोकऱ्या करतात, तर मराठी तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीयेत। तर त्यासाठी सुद्धा विजय भाऊ काम करत आहेत आणि ते काँग्रेस पक्षच निवडून येईल। अच्छा, म्हणजे तुला 100% वाटतं की विजय दगडे निवडून येणार? 100% विजय सरच निवडून येणार। 100%। 100%। आमचा फुल सपोर्ट आहे सरांना, विजय दगडेच निवडून येणार। तुला काय वाटतं? विजय सरच निवडून येणार। विजय सर का विजय दगडे? विजय दगडे सर। विजय दगडे सर का बरं? तुला आवडतात, काम करतात ते? हा, ते करतात काम सगळ्यांसाठी। हो हा, तुझं नाव काय? ऋतुजा हिरे। अच्छा,
अजून काय वाटतं तुला? पाणी दिलं त्यांनी? हो दिले दिलं. दिले तुला काय वाटतंय? मला सरच येणार निवडून, विजय दागडे सरच येणार. त्याची कोण निशाणी काय त्यांची? हाताचा पंजा. हाताचा पंजा. काँग्रेस 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 पक्ष हाताचा पंजा. अच्छा, धन्यवाद.